नमस्कार. मुलांना घडवताना ह्या विचार शृंखलेतलं संवाद कौशल्य पुष्प चौथे, डर के आगे. मुलांशी संवाद साधता साधता कधीतरी अशा भीतीचे प्रसंग येतात. कसली भीती? पाहूया बरं. राळकर आजोबा, आमचे होमिओपॅथीचे डॉक्टर, ज्यांनी सांगितलं होतं की त्याला दात येतील हं, तो नीट बोललेलं, काळजी करू नको. ते उत्तम ज्योतिषी आणि फेस रीडर पण होते. होमिओपॅथी बरोबर पत्रिकाही बघायचे. माझा मुलगा लहान असताना लहान सहान तक्रारींसाठी आम्ही त्यांचंच औषध घ्यायचो. एकदा त्यांच्या दवाखान्यात आम्ही गेलो असताना त्यांचं असं औषध करायची छोटीशी केबिन होती. तिथे आतल्या खोलीत ते गेले. काय त्याला सर्दी खोकला झाला होता त्याच्यासाठी औषध करायला त्यांच्या त्या केबिन मध्ये उभ्या उभ्या ते औषध करायचे. आणि मुलगा माझा लहान होता 2-2.5 वर्षाचा. तो तुरु त्यांच्या मागे जायला लागला. आपलं एक शिस्त या नावाखाली मुलाला सतत नाही म्हणण्याचा जो एक स्वभाव किंवा वृत्ती असते पालकांच्या, ती सारखं दामटायचं मुलाला. मी म्हटलं, मनू तिकडे जाऊ नको आजोबांच्या मागे. त्यावर राळकर आजोबा म्हणाले, येऊ दे ग. हे बघ, एक लक्षात घे, हा मुलगा अत्यंत शुभलक्षणी आहे. त्याला अत्युच्च यश मिळेल. फक्त एक कटाक्षाने पाळ, त्याला कोणत्याही गोष्टीला नाही म्हणू नको. मग तो कुठे पोचतो ते बघाच तुम्ही. राळकर आजोबांचे हे वाक्य माझ्या हृदयावर कायमचं कोरलं गेलं. आजोबा गालातल्या गालात हसत एकीकडे औषध तयार करत अगदी सहज बोलत होते. गोरे गोरे पान, जवळजवळ 80 वर्षाचे, लहानगी मूर्ती पण तेजस्वी, गालावर गोड अशी खळी आणि व्यक्तिमत्वात प्रचंड आत्मविश्वास. राळकर आजोबांनी घातलेलं पथ्य आम्ही कटाक्षाने पाळलं बरं का. आणि त्यांचं म्हणणं खरंही ठरलं. खरंच 4 चौघांपेक्षा माझ्या मुलाचा आलेख आज उंच आहे. अनेक क्षण आले जिथे आम्ही त्याला नाही नाही म्हटलं. पठडीतल्या वाटा नाही चोखाळल्या. डोळसपणे वेगळ्या वाटा निवडल्या. शाळेच्या अभ्यासाला, स्पर्धा परीक्षा, 10वी बोर्ड, 12वी CET इत्यादी गोष्टींना दुय्यम स्थान देऊन त्याच्या गणिताच्या आवडीला सतत आम्ही प्रथम क्रमांक दिला. एक पालक म्हणून कुठेतरी भय डोकवायचं ना. बरोबर करतोय ना आपण, काही चुकत तर नाही ना. मात्र एक होतं की त्याचे गणिताचे मार्गदर्शक भक्कम आमच्या पाठीशी होते आणि आमच्या या पालक सुलभ भीती आणि असुरक्षिततेला आम्ही कोपऱ्यात ढकलून दिलं. त्यांच्या शब्दावर डोळे मिटून विश्वास ठेवला आणि पदरी घवघवीत यशाचं माप पडलं. आज तो व्यावहारिकदृष्ट्या यशस्वी आहेच, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे तो अतिशय आनंदी, समाधानी जीव आहे. कारण जे हवं ते करायला मिळाल्याने तो तृप्त आहे. त्या मानसिक यशाचं काय मोजमाप? तुम्ही डिग्र्या मोजता, पगार मोजता, पण मनाची शांती ती नको का बघायला? ती आपल्या पाल्याला मिळावी म्हणून आपण काय संवाद साधायला पाहिजे त्याच्याशी, त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत त्याच्याशी काय ट्यून करायला पाहिजे. त्यामुळे अगदी स्वानुभवाने सांगते की डर के आगे जीत है असं आपण एका जाहिरातीत बघतो. तसं डर के आगे प्रत्येक वेळी अगदी ते प्रस्थापित यश असेलच असं नाही. आम्हाला ते मिळालं कर्मधर्म संयोगाने, पण ते प्रत्येकाला मिळेलच असं नाही. पण मनापासून वाटलं की त्याच्या मनापासून प्रयत्न केल्याच्या समाधानाचं यश निश्चित आहे. वेगळ्या वाटा आपण चोखाळल्या, आपण घाबरलो नाही, आपण त्या भीतीवरती मात केली, ह्या समाधानाचं यश नक्की आहे आणि त्याचं मूल्य प्रस्थापित यशाच्या कितीतरी पट जास्त आहे. प्रत्येक निर्णय घेताना फॉर्मल यश साध्य होईल की नाही याची कधीच खात्री नव्हती आम्हाला पण.
गणिताच्या प्रादेशिक परीक्षा ज्या RM रिजनल मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड म्हणून ओळखल्या जातात, त्यांच्यासाठी तो 3-4 वर्ष झटत होता. यश हुलकावण्यात येत होतं. हा पुढे जाणार आहे का नाही? राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणार आहे का नाहीच? आपण उगाच नको तितकं जड आव्हान पेललंय का काय? कशाचीच खात्री नव्हती. पण परत परत त्याच्याशी संवाद साधत त्याला एक मोकळीक देत की बघ बाळा तुला जमत नसेल आपण थांबूया. नाही नाही आई, मला हे करायला खूप मज्जा येते. भले मी परीक्षेत पास होवो न होवो, मला हे करायचंय बास. आमच्यासाठी तेवढंच एक मोजमाप होतं. हे त्याचं सांगणं, ठासून सांगणं आणि तासनतास गणित करण्यात डुबून जाणं आणि गणित करताना त्याच्या चेहऱ्यावरती एक जो चॉकलेट खाल्ल्यावर का आनंद असायचा ना, बास होतो. तेच आमचं सुख होतं. बघू पुढे काय होईल ते. आमच्या कुटुंबात त्या बाबतीत संपूर्ण एकवाक्यता होती. आत्ताच त्याचा कशाला बाऊ करायचा? त्याला आवडतंय ना, वाईट तर काही नाही ना करत आहे. शाळेमध्ये मिळतात ना 80-85-90% बस झाले. प्रस्थापित यश मिळालं तर उत्तमच. नाही मिळालं तर होईल काहीतरी. गणित घेऊन BSc तर करशील ना, असं आम्ही हसत म्हणायचो. हरकत नाही. हा भक्कम आणि मनापासूनचा पाठिंबा आमच्या संपूर्ण कुटुंबाने त्याला दिला. अगदी आजूबाजूच्या लोकांचा विरोध पत्करून की काय करताय तुम्ही? त्याला शाळेत पहिला येऊ दे, त्याला बोर्डात येऊ दे. हा विरोध पत्करून आम्ही त्याला पाठिंबा दिला आणि आज त्याचा जो शांत, समाधानी आणि आनंदी स्वभाव आहे, त्यात त्याच्या मानसिक तृप्तीचा आणि आमच्या सगळ्यांच्या या पाठिंब्याचा काही अंशी तरी निश्चित वाटा असेलच ना. तो सुसंवाद साधता आला त्याच्याबरोबर आम्हाला. तो साधला आम्ही आणि खरोखरच आजही आमच्यामध्ये खूप सुसंवाद आहे. साधारणपणे भय हे पालकाचं क्षेत्र आणि थोडीशी बालिश स्वप्न आणि कल्पनाविलास ही मुलांचं क्षेत्र असं दिसतं आपल्याला. मुलाला आंतरशालेय क्रिकेटमध्ये यश मिळालं की आता आपण नक्कीच भारतीय टीममध्ये जाणार असं वाटतं. आता कोण मला थांबवणार आहे? मी नक्कीच भारतीय टीममध्ये जाणार. ही त्याची अपरिपक्वता आणि दूरदृष्टी किंवा तारतम्याचा अभाव असू शकतो. की छोटीशी एखादी स्पर्धा जिंकली की आता आपण विश्वसुंदरी होऊ किंवा शाळेमध्ये आपण काही चांगलं थोडंसं खेळलो की आता आपण जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू होऊ. हे त्यांना आजूबाजूचं जग माहीत नसल्यामुळे त्यांचं बघितलेलं बालिश स्वप्न असू शकतं, पण नसू पण शकतं. नसू पण शकतं. खरंच तो त्या ताकदीचा खेळाडू असेल ना, वाढेल ना तो, म्हणजे त्याची ती शक्यता आहे की नाही. आपले आजचे जे सगळे दिग्गज खेळाडू आहेत, क्रिकेटच धरा. सचिन तेंडुलकर काय, धोनी काय, अगदी साधारण कुटुंबात जन्माला आलेत. असंच शालेय, आंतरशालेय, प्रादेशिक एक एक स्तर ओलांडतच भारताचे आघाडीचे खेळाडू झाले की नाही. मग आपलाही मुलगा मुलगी तसंच कोणी असू शकतातच ना. नाकारायचं का आपण? पालक इथेच निर्णय घेऊ शकत नाहीत. कारण अत्युच्च पदाची शक्यता फार कमी टक्के असते. आणि आधेमध्ये काहीतरी गडबडलं तर त्रिशंकू सारखी अवस्था होईल. ना इकडे ना तिकडे. ही भीती वाटते. आणि म्हणून कित्येक वेळा पालक पाऊल मागे घेतात आणि मुलांना प्रस्थापित मार्गाने जायला भाग पाडतात. की नको रे बाबा, ते ऍक्टिंग बिक्टिंगचे छंद आपल्याला परवडायचे नाहीत. ते खेळाचे छंद आपल्याला परवडायचे नाही. तू आपला शाळेत शिक, अभ्यास कर, काहीतरी इंजिनियर वगैरे हो आणि नोकरीला लाग. पण ह्यामध्ये आपण एक किती मोठी शक्यता नाकारत आहोत हे लक्षात घेतो का आपण? पालकांच्या या नको इतक्या सुरक्षित पावित्र्यामुळे कितीतरी सचिन अप्रकटच राहिले नसतील का? त्या उलट पालकांनी आपल्याला पाठिंबा दिला, अपयश आलं तरी एक सेफ बॅकअप प्लॅन तयार ठेवला.
हे धरून चालायचं, हे मानून चालायचं की यश येईलच असं नाही, न येण्याची शक्यता जास्त आहे. आपण एक बॅकअप प्लॅन ठेवूया की आपल्या प्रस्थापित क्षेत्रामध्ये आपण ज्याच्यासाठी जीव एवढा ओततोय त्या क्षेत्रात यश नाही आलं तरी आपण मग हे करूया. थोडंसं भय बाजूला सारलं आणि घेतली उडी आणि लागला तीर निशाणावर तर काय जादू होईल. एक पुस्तक वाचनात आलं, शिक्षा और शिक्षण. हिंदीतलं पुस्तक होतं, पण त्याच्यातली ही एक 2-3 ओळी ना मला फार स्पर्शून गेल्या. हमारी शिक्षा ऐसी हो, हमारी शिक्षा ऐसी हो जो प्रत्येक बच्चे में अंतर्निहित विलक्षणता और प्रतिभा को उसके हृदय में व्याप्त नैसर्गिक संगीत को अभिव्यक्त होने का मार्ग प्रदान करे, उसे पुष्पित होने का अवसर दे, त्याला संधी द्या. त्याच्या हृदयामध्ये जो धगधगता अंगार आहे त्याला फुलण्याची संधी द्या. आपल्या भयानी त्याच्यावर पाणी नका ओतू. यह एक कठिन कार्य है, किंतु प्रत्येक बच्चे के अंदर निहित संभावनाओं से कुछ काम की उपलब्धि क्या व्यक्ति, समाज और राष्ट्र के लिए दुखद और क्षतिपूर्ण नहीं है. प्रत्येक जीवाच्या आतमध्ये ज्या त्यांनी आणलेल्या संभावना आहेत, ज्या त्यांनी आणलेल्या शक्यता आहेत, त्याच्यापेक्षा कमी त्याला मिळणं हे केवढं मोठं दुर्दैव आहे. Our learning should be such that it gives an expression to the music played in each heart, to help bloom the inbuilt magnificence and intellect of each child. It is a tough job, but is it not an unfortunate loss of an individual and in turn of the whole society and the country to miss out even the slightest of the talent and possibility wrapped in each child? एवढं दुर्दैव. एखादी लता मंगेशकर न होता एक IT इंजिनियर होणं, एखादा सचिन तेंडुलकर न होता डॉक्टर होणं दुर्दैव आहे त्या व्यक्तीचं आणि समाजाचं. आणि समजा अपेक्षित प्रस्थापित यश नाही मिळालं, ती पण शक्यता असते ना, तर बॅकअप प्लॅन आहेच की. त्यामध्ये आपल्या मुलांना कायम एक समाधान राहतं की आपण प्रयत्न केला. आपण आपलं आयुष्य आठवून बघितलं की आपल्याला अमुक तमुक करायचं होतं, आपल्याला नाही करायला मिळालं. ते जर तेव्हा मला करायला प्रोत्साहन मिळालं असतं तर मी कदाचित वेगळा झालो असतो. असं 4 चौघांसारखा चाकरमानी नसतो झालो. त्यामुळे मुलामध्ये ज्या संभावना आहेत, जे टॅलेंट आहे ते बाहेर काढण्याचा त्याला पुरेपूर वाव आपल्या कालमान परिस्थिती, आपल्या आर्थिक स्थितीप्रमाणे पुरेपूर वाव देण्याचा आपण प्रयत्न केला, हे समाधान फार मोठं असतं. आणि मुलांनाही आईबाबांनी आपल्याला जीव तोडून पाठिंबा दिला, हे त्यांना जेव्हा कळतं ना, तेव्हा त्यांच्यातली आपल्यातली सगळी समीकरणं बदलतात. त्याच्या मानसिक आरोग्याची समीकरणं बदलतात. मग त्याला अपयश आलं तरी चालतं. त्याला मारून मुटकून कुठल्या तरी शाखेमध्ये घालून त्याला यश देण्यापेक्षा त्याला हव्या त्या क्षेत्रामध्ये धडपड केल्यानंतर आलेलं अपयशही त्याला सकारात्मकता देतं आणि ते दुसरं कुठलंही क्षेत्र निवडतं ते बाळ. आणि त्याच्यातल्या आणि आपल्यातल्या भावबंधांची ही समीकरणं कायमसाठी बदलतात. की आज माझे आई बाबा माझ्या पाठीशी भक्कम उभे राहिले, तर एक काळ असा निश्चित येईल की ते तुमचं बाळ तुमच्यासाठी भक्कम पाठीशी उभं राहील. जेव्हा पालक तक्रार करतात की आमची मुलं आम्हाला साथ देत नाहीत, तेव्हा त्यांनी मागे डोकावून पाहावं की असे प्रसंग आले होते का, की त्याला तुमच्या साथीची, तुमच्या पाठिंब्याची गरज होती आणि तुम्ही काहीतरी तथाकथित भीती किंवा तथाकथित आपल्या मर्यादांमुळे त्याला ती साथ, त्याला ती पाठिंबा नाही दिला. आज सुद्धा ज्या आमच्या मुलाला आम्ही यशस्वी समजतो, आम्ही खुश आहोत.
त्यांनी जे काय अचीव्ह केलं त्याच्यावर आम्ही खुश आहोत. पण त्यालाही परदेशात गेलास तर याच्या 5पट पगाराची नोकरी मिळेल असा अतिशय प्रेमळ सल्ला देणारे हितचिंतक आहेत. त्यांचा तो सल्ला चुकही नाही. पण त्या लठ्ठ पगार आणि भौतिक सुखांपलीकडे आमच्यासाठी त्याचा आनंद हे त्याचं आणि पर्यायाने आमचं यश आहे. सक्सेस इज जॉय. सक्सेस इज नेव्हर मटेरियलिस्टिक गेन. त्याला जावं वाटलं परदेशात तर तो जाईलही, अजूनही जाईल. त्याला वाटा मोकळ्या आहेत. नाही गेला तर काय होणार इथे? तो आनंदात आहे, नोकरी सांभाळतोय आणि त्याचा गणिताचा छंद जोपासतोय. इतर मुलांना जसा क्रिकेटचा छंद असतो ना, तसा त्याला गणिताचा छंद आहे आणि त्याच्या छंदाच्या माध्यमातून तो आज आंतरराष्ट्रीय स्तरावरचे गणिताचे प्रशिक्षण देतोय. लहान वयात त्याला जे मिळालं ते समाजाला निस्वार्थपणे भरभरून देतोय. खूप आनंदात आहे. अजून काय हवं? अजून काय हवं? मुलांच्या जेवढ्या लहान वयापासून आपण असा पठडी बाहेरचा विचार करू ना आणि समविचारी पालकांशी संघटित होऊ, ठोस योजना तयार करू, त्याप्रमाणे पुढची पावलं उचलू, तेवढा आपल्याला प्रयोग करायला आणि मुलांना सकारात्मक वाढीसाठी अधिक वेळ मिळेल. त्याची एखादी आवड आपल्याला जर कळत असेल तर त्या आवडीचा शेव पकडून, त्या आवडीचं टोक पकडून त्याच्यासाठी त्याचा एक वेगळा फॉर्म्युला तयार करण्याचा प्रयत्न करायचा. अपयश येऊच शकतं. त्याच्यासाठी बॅकअप प्लॅन तयार ठेवू. पण यश आलं तर? यश आलं तर? तर आपल्या मुलाचं आयुष्य आमूलाग्र बदलून जाईल, उजळून निघेल. त्याचं आणि पर्यायाने त्याच्या भोवतालच्यांचं, समाजाचं. यशाचं मापदंड बदलले ना आणि यशाची व्याख्या बदलली तर अनेक समीकरणं बदलतात. यश म्हणजे भौतिक सुख नाही, ते एक माफक प्रमाणात हवं. आपली जी एक राहणीमान आहे त्या राहणीमानाला साजेसे पैसे हवेत, घरदार हवं, नोकर चाकर, गाडी बंगला जे काय आहे ते माफक प्रमाणात हवं. पण त्यापेक्षा वर यश म्हणजे मानसिक स्थिरता आहे. यश म्हणजे समाधान आहे. सक्सेस इज जॉय. आनंद आहे. आपल्याला आणि मुलांनाही आज आणि पुढेही कायम. असं यशस्वी पालक व्हायला आपल्या मुलांना फक्त भौतिक नाही तर मानसिक यश, सुख मिळण्यासाठी डर के आगे जायला आवडेल का? आपल्या पाल्याला जगावेगळं यश मिळावं असं वाटत असेल तर आपल्यालाही जगावेगळं पालकत्व करावं लागेल ना. आपला मुलगा किंवा मुलगी एखाद्या क्षेत्रात 4 चौघांपेक्षा वेगळी चमक दाखवतोय हे लक्षात येत असेल तर कंबर कसायला हवी. निसर्गाने आपल्याला या बाळाच्या पालकत्वासाठी निवडलंय हे लक्षात घ्यायला हवं. हे एक सकारात्मक आव्हान आहे, ते पेलायला हवं. आपणही आपल्या वृत्तीतला कचखाऊपणा सोडला पाहिजे. एक उडी घ्यायची तयारी ठेवली पाहिजे. चाकोरी बाहेरचा विचार करायला पाहिजे. वेगळा वाटा चोखाळला पाहिजे. आपल्या घरात शिवाजी जन्माला आलाय अशी चाहूल लागत असेल तर आपणही जिजाऊ व्हायला पाहिजे ना. अगदी साधंसं वाटेल पण आजच्या संदर्भाने पाहिलं तर असं वेगळी चमक असणाऱ्या मुलांना शाळेत न घालता त्यांचा तो वेळ, त्यांची ती ऊर्जा त्यांच्या आवडीच्या क्षेत्रासाठी वापरण्याचा निर्णय हा धाडसी म्हटला जातो, पण पालकांनी तो अवश्य घ्यावा. शाळेचा माफक अभ्यास आपण घरच्या घरी करून त्यांना बाहेरनं परीक्षांना बसवू शकतो आणि त्याच्यात त्यांची ऊर्जा आपण योग्य दिशेने वापरू शकतो. विरोध होईल, समाजामध्ये अजून फारसे हे रूढ नाहीये, तो पत्करावा. आपल्या पाल्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. ते मूलही आपल्याला संपूर्ण सहकार्य करतं जर त्याच्या आवडीच्या क्षेत्रात
त्याला उडी घेण्यासाठी आपण त्याची पाठ राखली तर ते आपल्याला संपूर्ण सहकार्य करतं. आणि याचे दूरगामी परिणाम हे निश्चित सुखावणारे, समाधान देणारे असतात. लक्षात येतायत का आपल्या पाल्यातले काही उल्लेखनीय गुण? देणार का त्याला वाट मोकळी करून? कधीपासून? कसं? विचार करायला लागणार का? प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस मोलाचा आहे. गेलेला क्षण परत येणार नाही. अर्लियर द बेटर, नाही का? भेटूया अजून एका भागात संवाद कौशल्याच्या. तोवर नमस्कार.